विद्यार्थी मित्रांनो, आता शेवटचा 1 महिना उरलाय. बघा ना, शेवटचे 4 महिने उरले, 3 महिने उरले, आता 2 महिने, आता 1च महिना बोलतोय. काही दिवसांनी मी म्हणणार आहे, ते 1 आठवडा उरलाय. काही दिवसांनी म्हणणार आहे मी, उद्याच आपला पेपर आहे. म्हणजे वेळ आहे की नाही अशी फास्ट निघून चालली आहे. 2 वर्ष कुठं निघून गेले ते कळालं नाही. सांगू का? 1ली ते 10वीतली वर्ष आहेत ना, ते छान निवांत वर्ष संपतच नाही लवकर. आपण सगळ्या गोष्टी एन्जॉय करतो. गणपती असू देत, नवरात्र असू देत, दिवाळी, पुन्हा ख्रिसमस, सुट्ट्याच सुट्ट्या. मध्ये असते की ती युनिट टेस्ट, सेमेस्टर वगैरे असायची. त्याचा एवढा तणाव नव्हता 9वी पर्यंत बरं का. 10वीत पालकांनी आपल्याला 3-3, 4-4 ट्युशन जॉइन करून दिल्या होत्या. का 10वीचं वर्ष महत्त्वाचं वर्ष. आपण 10वी चांगला स्कोर केला. 10वीचं पण वर्ष आनंदात गेलं. पुढची 2 वर्ष ना कुठे गेली कळालं नाही. आता उरलाय फक्त 1 महिना. बरं या महिन्यात मग काय केलं पाहिजे? स्ट्रॅटेजी कशी ठेवली पाहिजे? मन शांत. हो, मन शांत. आयुष्य कशासाठी मिळालंय आपल्याला? आव्हानांना सामोरं जायचंय, पण आनंदाने. ओके, खंबीरपणे. मी तुम्हाला सांगतो न घाबरता. मग चला आपल्यापुढे आपलं एक आव्हान आहे. एका महिन्यात आपल्याला काय करायचंय ते ठरवायचंय. मी नेहमी सांगत आलोय, की या एका महिन्यात तुम्हाला बोर्डच्या एक्झामवर जास्तीत जास्त फोकस हा ठेवावाच लागेल. तुम्ही मला नीटची तयारी करायची आहे, जेईची जास्त प्रिपरेशनची तयारी करायची आहे, सीईटीचं करायचंय म्हणू नका. तुम्हाला बोर्डचं प्रिपरेशन करायचंय. मग बोर्ड प्रिपरेशन म्हणजे काय करायचंय? अरे तुम्हाला लिखाणाची थोडीशी प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे फक्त एवढं करा सीईटीचा अभ्यास करताय म्हणजे फिजिक्सला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताय ना, पण अगोदर जरा पुस्तकातले पण बघा ना. आपल्या पुस्तकातले टेक्स्टबुक मधले न्यूमेरिकल सॉल्व्ह करा ना पहिल्यांदा. ते करत असताना लॉग टेबलचा वापर करायला जमतंय का ते बघा. नसेल तर थोडंसं काही फार अवघड नाहीये. लॉग टेबल तुम्हाला जमू शकतंय. काही एवढं अवघड नाहीये. बरं. बरं त्याच्यानंतर महत्वाचं काय मॅथ्स. पुस्तकातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. फक्त थेरमचं एक्सप्लेनेशन लिहावं लागेल, ते करावं लागेल. पण हे करत असताना एक आयडिया आहे बरं का, की सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ना बोर्डच्या प्रिपरेशनला वेळ दिला. मग संध्याकाळी थोडंसं सीईटीचे एमसीक्यू सॉल्व्ह करा. मी तर तुम्हाला म्हणेन, की सीईटी म्हणलं तर मॉक टेस्ट द्या फक्त बास. हो. द्या ना फिजिकल केमिस्ट्रीचे 4-5 टॉपिक सिलेक्ट करा. बघा, तुम्ही एकतर आपली रँकर टेस्ट सीरीज जॉइन करा. त्याच्यावर प्रत्येक टॉपिक वाईज टेस्ट आहेत, ग्रुप टेस्ट आहेत लक्षात घ्या. त्याच्यानंतर ग्रुप टेस्ट म्हणजे दर संडेला 5 टॉपिक, 10 टॉपिक, 15 अशा ग्रुप टेस्टमध्ये आम्ही टॉपिक वाढवत नेलेत. किंवा तुम्ही एक्झाम गोल, एक्झाम साइड किंवा मार्क्स ॲप्लिकेशन किंवा जे तुम्हाला ॲप्लिकेशन योग्य वाटेल, जिथं पी-वाय-क्यूज अवेलेबल आहेत, सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही काय करायचंय, की अर्धा तास क्वेशन सॉल्व्हिंगला वेळ द्या. ॲज अ टेस्ट सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्हाला काय करायचंय माहितीये का, या महिन्यामध्ये एक अभ्यास बॅलन्स ठेवायचा आहे. पण आता अतिशय इम्पोर्टंट मी काय तोंडी सांगतो रे, लिहायला नको. मराठी, बायो, ठीक आहे, सीएस, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी हे सब्जेक्ट तुमचे असतील बायफोकल, त्यांच्या अभ्यासाला कधी वेळ देणार? आत्ताच दिला पाहिजे वेळ हे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, काही जुन्या काळातल्या पालकांचं म्हणणं असायचं, की नाही दोन्ही ग्रुप ठेवले पाहिजेत. दोन्ही ग्रुपचा लोड येतो, पण दुर्दैवानं काही शाळांमध्ये, काही कॉलेजेसमध्ये कंपल्सरी दोन्ही ग्रुप घ्यावेच लागतात. ओके, अगदी साताऱ्यात सुद्धा तसे कॉलेजेस आहेत. मग अशा वेळेस बाळांनो तुमचे जर दोन्ही ग्रुप असतील, तर तुमच्यापुढे फार मोठं आव्हान आहे. बायोला पण जास्त वेळ द्यावा लागणार आहे, तेव्हा मॅथ्सला पण. तर ते एक ठरवा, की मेन टार्गेट तुमचं काय असणार आहे? पी का पी त्यानुसार वेळ द्या. पी टार्गेट असेल, तर बायो पासिंगपेक्षा जरा चांगले मार्क पडले तर बास होईल. बायोत पण 100 आउट ऑफ 100 पाडण्यासाठी तेवढा वेळ द्या आहे का तुमच्याकडं? अगोदर केला असेल तर रिवाईज करा. नसेल तर ठीक-ठाक राहील. मग पी करत असेल तर मॅथ्स काठावर पडले तरी चालतील, काही हरकत नाहीये. म्हणजे जास्त वेळ बायोला द्या असं म्हणतोय मी. मॅथ्स करूच नका असं म्हणलं नाही बरं का. बरं आता सगळ्यात इम्पोर्टंट काय आहे, की जिओग्राफी. बोर्डचा एक्झाम संपते, मॅथ्सचा पेपर झाला की संपली एक्झाम. ओके. पण जिओग्राफी त्यानंतर भरपूर 10-12 दिवसांनी असतो. मग त्याच वेळेस करूया की कशाला आत्ता करायची गरज आहे? काय गरज आहे? आता कशाला वेळ घालवताय जिओग्राफीत? नाही. चुकीचं डिसिजन ठरेल. आत्ताच करायचंय. आत्ताच तुम्ही जिओग्राफी फिनिश करून टाका. ओके. मग त्यावेळेस म्हणजे आपल्याला सीईटीला वेळ देता येईल. म्हणजे जिओग्राफी रोज थोडासा वेळ रिवाईज केली तरी होऊन जाईल त्यावेळेस. पण आता जर काहीच केलं नाही, तर त्यावेळेस तणाव येतो. येतो तणाव. मी काहीच केलं नाही आणि 4 दिवसांनी पेपर आहे माझा. नाही, तो तणाव वेगळा आहे आणि तो तणाव घातक आहे लक्षात घ्या. तो तणाव घ्यायचा नाहीये आपल्याला. मग मला काय म्हणायचं आहे, की याच्यामध्ये मग आपण बोर्डची तयारी करत असताना मी तुम्हाला क्लिअरली सांगत आलोय, की टिपिकल ना आता बरेच जण मुलं विचारतात, की 21 अपेक्षित नावाचं पुस्तक नवनीतचं 10वी ला मी वापरलं होतं. आता कसं वापरू? मी या पुस्तकाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगू का, की याच्यात ना सगळे क्वेशन्स त्यांनी एकत्र दिलेत हां. सगळ्या डेफिनिशन्स एकत्र, सगळे डिस्टिंग्विश एकत्र, सगळे लॉ एकत्र दिलेत विथ प्रूफ. पण त्याच्यातली उत्तरं आणि आपल्या पुस्तकातल्या उत्तरामध्ये थोडासा एक फरक असतो ना. म्हणजे बऱ्याच जणांना काय होतं, की पाठांतराची ज्यांना सवय आहे ना, मग त्यांना 21 अपेक्षित जड जाते. पण माझं काय सजेशन आहे तुम्हाला, या पुस्तकाचा फायदा नक्की होईल बरं का. सगळे क्वेशन्स तुम्हाला एकत्र मिळतील. ओके. बरं आता मला म्हणायचंय काय, की आता टॉपिक वाईज न जाता तुम्ही ही स्ट्रॅटेजी वापरली तर?
नक्की चालेल. सगळ्या नेम रिएक्शन एकत्र करा. सगळे लॉ, सगळे डिस्टिंग्विश, सगळ्या डेफिनिशन्स चालेल. उलटं ती बोर्डसाठी बेस्ट स्ट्रॅटेजी ठरेल. अगदी बेस्ट स्ट्रॅटेजी ठरेल. आता 2025च्या पेपरमध्ये पहिलं जे एम-सी-क्यू होती, त्यात झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं सगळं स्टेटमेंट दिलं होतं आणि कोणता लॉ आहे असं विचारलं होतं. ओके. 5-5, 6-6 लॉचे क्वेशन्स येतायत परीक्षेमध्ये. मग आता मी तुम्हाला सांगतो, मग सगळेच लॉ केले. झालं ना, पॉइंटच क्लिअर झाला. टॉपिक वाईज करायला गेल्यावर प्रॉब्लेम काय होतोय बघा. एकदम मोठा प्रॉब्लेम तुम्हाला पटतंय का बघा? लक्ष द्या, की तुम्ही आता समजून घ्या एक पेपर देऊन घरी 2 वाजता पोहोचलाय. ओके. आणि तुम्हाला आता 16 टॉपिक करायचे फिजिक्सचे समजा 16 टॉपिक करायचे 5 दिवस सुट्टी आहे मान्य करूया आपण. पण ठीक आहे तुम्ही मराठीचा पेपर देऊन आलाय. तुम्हाला 2च दिवस उरलेत. मग तेव्हा तुम्ही काय करता माहिती का, की पहिला टॉपिक घेता समजा रोटेशनल डायनामिक्स. पण काही मुलं त्याच टॉपिकला 4-4 तास लावतात. चला मी एक्झाम्पल देतो माझ्या 2 स्टुडंट्सचं. एकाला ए म्हणूया, एकाला बी म्हणूया. त्यावेळेस फिजिक्स पार्ट 1, पार्ट 2 असं वेगळं असायचं बरं का. फिजिक्स पार्ट 1 झाला, की दुसऱ्याच दिवशी फिजिक्स पार्ट 2 असायचं आणि 8 टॉपिक असायचे बरं का भावानो. दोन्ही मुलं क्लास स्टडीला आली. मी त्यांना काय म्हणलं, की जे सोपे टॉपिक आहेत, मॅग्नेटिझम. त्यावेळेस मॅग्नेटिझम हे नाव होतं बरं का. नावं जरा वेगळी-वेगळी होती बरं का त्यावेळेस लक्षात घ्या. पण आपण आत्ताची नावं घेऊया. मॅग्नेटिक मटेरियल, स्ट्रक्चर ऑफ एटम हे पार्ट 2 चे टॉपिक आहेत बरं का. मग मी त्या स्टुडंटला काय म्हणलं, की सोपे-सोपे असे 4 टॉपिकची नावं सांगितली, पटपट करून टाका म्हणलं. ओके. स्टुडंट बी म्हणला ओके. पण ओके म्हणला, पण करत बसला वेव्ह थिअरी ऑफ लाईट म्हणजे तुमचं जे आहे ना वेव्ह ऑप्टिक्स, ऑप्टिक्स म्हणूया आपण. वेव्ह थिअरी ऑफ लाईटमध्ये टोटल ऑप्टिक्स होतं म्हणूया आपण. काय झालं, या स्टुडंटचे ना 4 नाही 5 टॉपिक झाले. 3 तासातच, 2-3 तासातच. मग बघा म्हणजे 2:30 ला मुलं अभ्यासाला आली होती. 6 वाजता ती घरी ब्रेक घ्यायला निघाली होती. ठीक आहे. मग या स्टुडंटने सांगितलं मला सर माझे 5 टॉपिक झाले. या स्टुडंटने काय सांगितलं, अजून पहिलाच टॉपिक चाललाय. माझ्या चेहऱ्यावरचे मी एक्सप्रेशन चेंज होऊन दिले मला माहिती आहे. मी जर घाबरल्यासारखं केलं असतं स्टुडंट अजून घाबरून गेला असता. तर मी तुम्हाला सांगतो, त्या स्टुडंटला मी म्हणलं, "अरे हे टॉपिक करायला सांगितलं." "नाही सर मी पहिला हा टॉपिक घेतला." "बरं काही हरकत नाही. उद्याच बोर्डचा पेपर आहे." ठीक आहे. त्याला म्हटलं, "या पटकन पुन्हा अभ्यास करूया." हा लगेच 6:30 ला आला. स्ट्रॅटेजीनुसार आता 3च टॉपिक उरले होते मोठे-मोठे ते करायला घेतले आणि ते फिनिश केल्यानंतर फिनिश त्याचे झाले म्हणूया आपण. पण सांगतो रात्री 10:30 वाजता हे पालक हा स्टुडंट आणि त्याचे पालक माझ्याकडे आले. जरा ओळखीचेच होते, जवळचेच होते. त्यांनी सांगितलं, "सर आम्ही रिपीट करतोय. ह्याचा अभ्यास होईनाच झालाय. आत्ताशी दुसरा टॉपिक पण होईना झालाय." म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? स्ट्रॅटेजी चुकली लक्षात घ्या. म्हणजे टॉपिक वाईज करत बसल्यानंतर बाळांनो पटपट टॉपिक संपले पाहिजेत. मग ती स्ट्रॅटेजी नाही जमली तर असं टेन्शन येतंय. मग त्याच्याऐवजी एक काम करा ना 16च्या 16 टॉपिकचे डेफिनिशन करा. 70 असतील रे. अगोदर करून ठेवा ना. मग एक्झामच्या वेळेस पटकन रिव्हिजन होईल. डेफिनिशन झाली की डिस्टिंग्विश होतं रे. आता बघा हार्मोनिक्स ऑन ओव्हरटोनची डिस्टिंग्विश लिहायचंय. डेफिनिशन केलंय की अगोदर. डायमॅग्नेटिक पॅरामीटर डिस्टिंग्विश लिहायचंय. डेफिनिशन केलंय की अगोदर. आलं का ध्यानात? मग डेफिनिशन झालं, डिस्टिंग्विश झालं, डायग्राम झाल्या, लॉ झालं. असं अपेक्षेचा वापर करून किंवा अपेक्षेचा पण वापरायची गरज नाहीये. वाय-एल-एनवर सगळे प्रश्न एकत्र दिलेत पी-वाय-क्यूज. घ्या त्यातले प्रश्न. ओके. सगळे 25च्या आसपास लॉ आहेत. करा. आपली प्लेलिस्ट आहे ना लॉची ती करा. ओके. अशा रीतीनं तुम्ही एक योग्य स्ट्रॅटेजी बनवा. लक्षात घ्या, की ह्या 30 दिवसात तुम्हाला मॅथ्सचे थेरम, फिजिक्स अन् केमिस्ट्रीमधले ऑल डेरिव्हेशन्स 10 ते 15 डेरिव्हेशन्स फक्त केमिस्ट्रीमध्ये टोटल हे सगळं अगोदर करून ठेवायचं. हे करत असताना तुमचं सी-एस, आय-टी, इंग्लिश या विषयाचा पण अभ्यास करायचा आहे. ऑल द बेस्ट.